यवतमाळ से बड़ी खबर सामने आ रही है, जहां सरकारी, अर्ध सरकारी शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारियों ने 21 अप्रैल 2026 से अनिश्चितकालीन हड़ताल का ऐलान कर दिया है। कर्मचारी समन्वय समिति के मुताबिक राज्य के करीब 17 लाख कर्मचारी पिछले 15 महीनों से सरकार की नीतियों से नाराज है। मुख्य मांगों में संशोधित राष्ट्रीय पेंशन योजना लागू करना, रिक्त पदों पर तुरंत भर्ती, संविदा कर्मचारियों को नियमित करना और सेवानिवृत्ति की आयु 60 वर्ष करने की मांग शामिल है। कर्मचारियों का आरोप है कि पिछले एक साल में 7 बार आंदोलन के बावजूद सरकार ने कोई ठोस कदम नहीं उठाया। इसके साथ ही 2024 में घोषित पेंशन योजना की अधिसूचना अब तक जारी नहीं होने से रिटायर कर्मचारियों को पेंशन तक नहीं मिल पा रहा। अब इस हड़ताल का असर सरकारी कामकाज और सेवाओं पर साफ दिख सकता है। 21 एप्रिलपासून राज्य संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात आम्ही तहसील कार्यालयातर्फे महसूल संघटना ही संपात सहभागी झालेलो आहोत। संपात सहभागी होण्याचं कारण म्हणजे राज्य शासनाने जे गेंड्यासारखी कातडी अंगावर पांघरलेली आहे, ती कातडी म्हणजे आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांवर जे मागण्या आहे त्या मागण्याकडे डोळेझाक करीत आहे। जसे जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे, चतुर्थ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाल्यांना सेवेत घ्यावे, अशा विविध मागण्यासाठी आम्ही हे संप पुकारलेला आहे। आणि जोपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप सुरूच ठेवणार आहोत। मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनानुसार आम्ही महसूल संघटनेने सुद्धा हा बेमुदत संप जो आहे तो सुरू केलेला आहे। यासाठी आमच्या विविध अशा मागण्या आहेत। सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे आमची ती जुनी पेन्शन योजना आहे। सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही अनेक वेळा मोर्चे निदर्शनं केलेले आहे, संपसुद्धा केलेले आहे, परंतु आजपर्यंत सरकारने कुठलीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे। त्यामुळे आम्ही हे बेमुदत संपाचं जे शस्त्र आहे ते उगारलेलं आहे। या जुन्या पेन्शनसोबतच आमची प्रमुख अशी मागणी आहे की सेवानिवृत्तीचे वय जे आहे ते 60 वर्ष करण्यात यावे, विविध संवर्गातील रिक्त पदे जी आहे ती त्वरित भरण्यात यावी, अनुकंपा नियुक्त्या तात्काळ करण्यात याव्या, तसेच शिपाई आणि वाहनचालक या संवर्गावर जी भरतीवर बंदी घातलेली आहे ती बंदी तात्काळ उठवण्यात यावी, कंत्राटी कर्मचारी जे आहे त्यांना नियमित शासन सेवेत समायोजित करावे, अशा विविध अशा आमच्या मागण्या आहेत। आम्ही शासनाकडे विविध मार्गाने आमच्या शासनाकडे मागण्या पुरवलेल्या आहे, परंतु शासन अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही आहे। त्यामुळे आम्ही हा संप चालू ठेवला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच चालू राहील। NTV 24 के लिए यवतमाळ से ध्यानराज ढोरे की रिपोर्ट।